कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तोच इशू होतो ना, आर्किटेक्ट अवेलेबल होत नाही। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग आई। गुड मॉर्निंग बाबा। गुड मॉर्निंग बाबा। गुड मॉर्निंग आई। सॉरी, फार लेट झाला नाहीये ना मला? नाही झालाय। प्रिया, शाळेच्या प्रोजेक्टचं काम कसं चाललंय? अहिल्या मॅडम, इतर कामं सुरूच आहेत, पण आपण जसं ठरवलं तसं पर्यावरणपूरक इमारत बांधण्यासाठी मला वाटतं आपल्याला एका स्पेशल आर्किटेक्टची गरज आहे। आणि आता ना कामाला जरा स्पीड लावणं गरजेचं आहे, नाहीतर येत्या जूनमध्ये पण शाळा उघडेल असं वाटत नाहीये। नाही नाही, जून पर्यंत शाळा सुरू झालीच पाहिजे, नाहीतर मुलांचं नुकसान होईल। आपले कामगार, त्यांची मुलं ही शाळा सुरू होण्याची वाट बघताय तरी। आदित्य, ती मुलगी अनुष्का, तिच्या बरोबर अपॉइंटमेंट फिक्स करायला सांगितली होती, त्याचं काय झालं? आई एम रिअली सॉरी, मी खरं तर बोलून गेलो, पण मी त्या मुलीला कॉन्टॅक्ट केला होता, तिची अपॉइंटमेंटच नाही मिळाली। ती 2 महिन्यासाठी बिझी आहे। अहिल्या मॅडम, आपल्याला 2 महिने नाही थांबता येणार। ती जर इथे येऊ शकत नसेल तर आपण जाऊ तिच्याकडे। ओके, आय विल अरेंज दॅट। सॉरी। जा तुम्ही, मी परत पुसून घेईन। एक्सक्यूज मी, तुमच्या मॅडमने भेटायचंय। अपॉइंटमेंट आहे का? अहिल्या मॅम, तुम्ही? सॉरी मॅम, मला तुमच्या बॉसला भेटायचंय, कळवाल मी आले ते? सॉरी मॅम, पण त्या आज कोणालाच भेटणार नाहीयेत, त्यांना आज अर्जंट एका ठिकाणी जायचं आहे। अक्षदा, चल ना, कमलाताई केव्हाच थांबल्या आहेत। एक्सक्यूज मी, आलेच। आता बघू। यांच्यामुळे आपलं ऑफिस स्वच्छ आणि सुंदर राहतं, आणि यांच्याचमुळे आपल्याला एका निरोगी परिसरात वावरायला मिळतं। खरं तर कमलाताईंच्या झाडूच्या फराट्याने जी डिझाईन क्रिएट होते ना, ती मजा तर लक्झरियस डिझाईन्सला पण नाहीये। काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर हो। कमलाताई, केक कापून घ्या। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे। हे तुझ्यासाठी आणि हे तुझ्यासाठी। कमलाताई, तुमच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आमचं ऑफिस घेईल, त्यामुळे तुम्हाला काळजी करायची काही गरज नाहीये, ठीक आहे? अहो, हे काय? अहो, रडताय? रडायची काही गरज नाहीये। आज रडायचं नाही, हसायचं, वाढदिवस आहे ना तुमचा। मग चला, कामाला लागा। हर्षदा, आज एकही अपॉइंटमेंट घेऊ नकोस, मला ऑप्शनला जायचं आहे, ठीक आहे? तुमच्या ऑफिसचं वातावरण खूपच छान आहे, मला तुमच्या बॉसला आत्ताच भेटायचंय, महत्वाचं काम आहे। पण त्या तर आत्ताच गेल्या। काय? आज शहरात जुन्या पेंटिंग्स आणि अँटिक वस्तूंचं ऑप्शन आहे ना, तर मॅडम तिकडेच गेल्या। अच्छा, बर। सो सॉरी, खरंच मध्यंतरी मी खूप बिझी होतो, म्हणून आपल्याला बोलायला वेळ नाही मिळाला। पण आपण भेटलं पाहिजे यार, असं किती वेळ मी
असंच बोलत राहणार आहे. प्रिया, हाय, तू ये ना. सॉरी, बस ना तू. प्रिया, मला असं वाटतंय की मला ना आता एक जाऊबाई शोधण्याची गरज आहे. काय वाटतं तुम्हाला? मला सांगा आदित्य सर, कशी मुलगी पाहिजे तुम्हाला? पारू. काय? नाही, पारू आली. पारू, काय झालं? ते फुल ठेवायला आले होते. हा, ठेव ना. सांगा ना आदित्य सर, कशी मुलगी हवी आहे? अगं, कशी तू आणि आई जशी ठरवल तशी मेनची मुलगी शोधल. पारू? नाही, म्हणजे पारू बोलायचं नव्हतं मला काहिल्या मॅडमचा मार खायचाय का? मी पारूला फक्त हे विचारत होते की तू मला हेल्प करशील का आदित्य सरांसाठी मुलगी शोधायला? आई, आदित्य, शहरात कुठे जुन्या पेंटिंग्स आणि अँटिकचं ऑप्शन आहे ते जरा फाइंड आउट कर आणि मला सांग. आणि तोही तिथे पोच. ओके ओके आई. चल. मी येऊ? हो, प्लीज. ऍक्च्युली आय एम सॉरी, तुझं काही काम होतं का माझ्याकडे? ऍक्च्युली मी आपल्या स्कूलच्या प्रोजेक्टच्या डिस्कशन बद्दलच आले होते बोलायला. तर नाही, ऍक्च्युली आईने मला एक काम सांगितलं होतं. डू यू माइंड आपण नंतर बोललो तर? ओके, काहीच हरकत नाही. मी येते नंतर. हॅलो, सिटीमध्ये कुठे कुठे अँटिक गोष्टींचं एक्झिबिशन लागलं ते प्लीज चेक करून मला लिस्ट पाठवा. या, हो, इट्स अर्जंट. थँक्यू. ती लिस्ट नाही, मला त्या लिस्टमधून फक्त शॉर्टलिस्ट करायचं. या, येस, मी पोचतोच आहे तिकडे. हां, डोंट वरी. या, थँक्यू. पारू, मला कॉफी दे लवकर, मला निघायचं आहे. काय रे, एवढी का काय करतोय आज? अरे, ते सिटीमध्ये जुन्या पेंटिंग्स आणि अँटिक गोष्टींचं एक्झिबिशन आहे. आई तिकडे पोचली, मला लवकरात लवकर पोचायचं आहे तिथे. नाईस. प्रीतम सर, मला पण अशा जुन्या अँटिक गोष्टी बघायला खूप आवडतात. आपण पण जाऊया का एक्झिबिशनला? प्रिया मॅडम, ऍक्च्युली आई आणि काका पण ऑफिसमध्ये नाही आहेत. मी दादा पण डायरेक्ट एक्झिबिशनला चाललाय. कुणीतरी ऑफिसमध्ये असायला हवं ना. आपण नेक्स्ट टाइम जाऊया ना, पक्का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.